सोपवलं गेलंय शेलघर संघासाठी. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक पाहतोय आपण. पहिल्या चेंडूचा सामना करत असताना नक्कीच एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने आपण हा फटका पाहतोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, चेंडू अडवतील, उचलतील, फेकतील, तद्वर मात्र एक सिंगल ऍड केली जाईल. सिंगल मात्र धावफलकाला केली जाईल सुरुवात. धावसंख्येला श्री गणेशा केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती मात्र येते ती एक. कोंबडभुज संघ प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय. स्ट्राईक रोटेशन झाली, स्ट्राईक वरती येतील शुभम कोहली. साहिलचा नक्कीच उचली घेणारा चेंडू, पंचांचा इशारा आलाय आणि इथून मात्र वॉर्न केलं जाईल. गोलंदाजाला वाईटचा इशारा आला. एक आव्हांत धावसंख्येनं धावसंख्येत भर पडेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय आव्हांत स्वरूपानं 2. पहिलं षटक मार्गस्थ आहे. साहिल डावखोऱ्याचा गोलंदाज आपण पाहतोय, वेगवान असा गोलंदाज. शेलघर संघाचा एक महत्त्वाचा खेळाडू, महत्त्वाचा गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे ओळखलं जातं. परंतु पहिल्या चेंडूवरती सिंगल आल्यानंतर मात्र कुठेतरी लय बिघडली जाते. हा चेंडू मात्र शफल होऊन खेळलेत. या चेंडूवरती मात्र नक्कीच चाललाय देखना फटका. चेंडू चाललाय दणदण करत सीमा रेषे पलीकडे चौकार येतोय. डीजे ओरिओ आपण पाहतोय आणि या स्पर्धेतील 100वा चौकार आलाय. तो फलंदाज शुभम कोहलीच्या माध्यमातून. गोलंदाज साहिल. डावखोऱ्याचा गोलंदाज नक्कीच कट करायचा होता पॉईंटच्या वरून, परंतु बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. डॉट चेंडू आलाय आणि चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय साहिल भगतचं. पहिल्या चेंडूवरती सिंगल, तदनंतर वाईट, तदनंतर मात्र चौकार आला. लगेचच निर्धाव चेंडू मात्र फेकलाय. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. शुभमला मात्र बीट केलं गेलंय. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली आहे. पुढच्या चेंडूवरती मात्र नक्कीच हा इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथं, परंतु क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू चाललाय सीमा पार. येतोय परत एकदा दर्जेदार फटका, चौकार. दुसरा चौकार पाहायला मिळतोय शुभमच्या बॅटमधून. पहिल्या षटकामध्ये मात्र आपले इरादे स्पष्ट केले गेलेत. या चौकारानं चांगली सुरुवात मात्र मंगेश स्मृती कोंबडभुज संघासाठी करत असताना हा फलंदाज आपण शुभम पाहतोय. साहिल वरती मात्र हल्ला चढवला गेलाय. परत एकदा आपण पाहतोय मिड विकेट रिझन मध्ये बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. हाही येतोय या षटकातील तिसरा चौकार. असंख्य आपण या चौकाराच्या साहाय्यानं पाहतोय. पहिलं षटक मार्गस्थ आहे. इतर मात्र शुभमनं प्रतिहल्ला चढवलाय. या प्रतिहल्ल्याचं उत्तर मात्र साहिलकडे असेल का या शेवटच्या चेंडूवरती, ते मात्र पाहायचं लागेल. आपण पाहतोय धावसंख्या 14 धावफलकावरती आली आहे. साहिलचं मात्र पहिल्या चेंडूवरती आपण कौतुक केलं होतं, तदनंतर मात्र कौतुक करावं लागेल शुभमचं. अतिशय चांगली फलंदाजी राहिली आहे. शेवटचा एक चेंडू बाकी असेल. आपण पाहतोय पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आणि त्याचा उत्कृष्ट रीतीने फायदा मात्र उचलत असताना हा फलंदाज शुभम परत एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता, परंतु इथून मात्र टप्पा पाहिला तर आपण अचूक टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळाली. पूर्णपणे बीट केलं गेलं. शेवटचा चेंडू मात्र आलाय निर्धाव. षटक समाप्त होते. टोटल धावसंख्या आपण मात्र एक षटकाच्या समाप्ती अखेर प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या मंगेश स्मृती कोंबडभुज संघाची 14 धावसंख्या धावफलकावरती. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी यूट्यूब लाईव्ह StarCricket.in माध्यमातून 3 दिवस ही स्पर्धा कव्हर केली जाते. उद्याच्या दिवस ही स्पर्धा StarCricket.in माध्यमातून कव्हर केली जाईल. अतिशय चांगली क्वालिटी आणि क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. चौदा धावसंख्या धावफलकावर असताना वैयक्तिक
पहिलं सांघिक दुसरं षटक. आदित्य भगत उंच खुरा असा गोलंदाज, शेलगर संघाचा अजून एक महत्वाचा खेळाडू, महत्वाचा गोलंदाज, अष्टपैलू म्हणून ज्याची कामगिरी असते तो गोलंदाज आपण पाहतोय. आदित्य भगत गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढलाय, फक्त स्ट्राईक रोटेशन करण्याचं काम केलं जाईल का ते पाहायचंय, परंतु क्षेत्ररक्षक येईपर्यंत दुहेरीचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक थोडे झालेत फंबल, तिथं इथून मात्र धावसंख्या जोडली जाईल ती 2 टोटल आपण पाहतोय. या 2 धावेच्या सहाय्यानं 16 धावसंख्या धावफलकावरती दुसरं षटक मार्गस्थ आहे. सुरुवात मात्र दमदार झाली आहे ती मंगेश स्मृती कोंबडभुज संघाची. नक्कीच सिंगल डबलनं आणि चौकारानं मात्र चांगली सुरुवात झाली आहे. आज चेंडू नक्कीच ऑफस्टिकच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला, बॅट चेंडूचा संपर्क परत एकदा झाला नाही आहे, थोडासा बाउन्स होणारा हा चेंडू मात्र. इथून मात्र बीट झालेत फलंदाज मनोज भगत, स्ट्राईकला होते, डॉट चेंडू आलाय आणि इथून मात्र धावसंख्या येत्या स्थितीमध्ये 16 धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय दुसरं षटक. हा चेंडू परत एकदा स्लोअरवर, नक्कीच थोडीस मनामध्ये घालमेल असेल, मारू की सोडू, आणि इथून मात्र चेंडू सोडून दिलाय. निर्धाव चेंडू आलाय, बॅक टू बॅकचा दुसरा चेंडू निर्धाव आलाय. या षटकामध्ये कमबॅक करण्याचं काम मात्र केलं गेलंय त्या आदित्यच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकलेत, आतापर्यंत 2 धावसंख्या खर्ची केली आहे. चांगली गोलंदाजी राहिली आदित्य भगतची. परत एकदा स्लोअर मध्ये चेंडू, इथून मात्र लेग बिफोर विकेटची अपील उचलून धरले पंचांनी आणि इथून मात्र पहिला हादरा नक्कीच कोंबडभुजे संघाला तो मनोज भगतच्या माध्यमातून मिळेल आणि पहिली विकेट डाऊन होईल ती कोंबडभुजे संघाची. बंधुराज मैदानामध्ये आपण पाहतोय शुभम आणि करण, दोघी सख्य बंधू आपण पाहतोय. नक्कीच कामगिरी नक्कीच चांगली कामगिरी राहिली, बरेच वर्ष क्रिकेटला आणि कोंबडभुजे क्रिकेटचं नाव मात्र या दोन्ही बंधूंनी उंचावलंय. परंतु या सामन्यामध्ये कशा रीतीने कामगिरी राहील ती करण कोहलीची. खरं तर पाहिलं तर शुभम कोहलीने आतापर्यंत डाव सावरलाय कोंबडभुजे संघाचा. गोलंदाज आपण पाहतोय आदित्य. आदित्यचा पुढचा चेंडू परत एकदा नक्कीच वेगवान चेंडू होता, थोडासा उचली घेणारा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला जातोय. डॉट चेंडू येतोय आपण पाहतोय. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. आपण पाहतोय 4 चेंडू निर्धाव फेकलेत. पहिल्या चेंडूवरती 2 धाव आल्यानंतर मात्र चांगलं कमबॅक. फुल टॉस चेंडू आणि या चेंडूवरती मात्र नक्कीच क्षेत्ररक्षक थांबलेत, परंतु चेंडू थांबणार नाहीये. चेंडू चाललाय एका टप्प्याने सीमारेषा ओलांडतोय, चौकार येतोय आणि या चौकाराच्या सहाय्याने नक्कीच संजीवनी हा चौकार म्हणेन. कारण की या षटकामध्ये पाहिलं तर 2 धावानंतर 4 चेंडू निर्धाव आले होते. तदनंतर शेवटच्या चेंडूवरती चौकार. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 20 धावसंख्या धावफलकावरती. पाहतोय शेलगर विपक्ष कोंबडभुजे अशी ही लढत. शेलगर संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, प्रथमतः क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत असताना मंगेश स्मृती कोंबडभुजे संघानं आतापर्यंत धावसंख्या उभारली ती 2 षटकाच्या समाप्ती अखेर 20. तिसरं षटक आपण हाताळताना पाहतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी आलाय साहिल भगत, ज्याला पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर तब्बल 14 धावसंख्येचा मार पडला होता. परत एकदा त्याच्यावरती संघ नायकाने विश्वास दाखवला गेलाय साहिल या गोलंदाजावरती. आपण पाहतोय शुभमनं पहिल्याच षटकामध्ये साहिलचा चांगला समाचार घेतला होता, परत तोच स्ट्राईक एंडवरती पाहतोय साहिल टू शुभम. आता कोणाचं वर्चस्व निर्माण असेल या षटकामध्ये ते पाहायला मिळेल. या चेंडूवरती परत एकदा नक्कीच चांगला फटका आहे, जेल खाली क्षेत्ररक्षक आहे, नक्कीच प्रणित जेल खाली होते. इथून मात्र सूर्याची किरण नक्कीच डोल्यावरती आले आणि हा मात्र येतोय शुभमच्या बॅटमधून आणखीन एक चांगला फटका, चौकार.
जोरदार हल्ला चढवला जातोय साहिल वरती शुभमच्या माध्यमातून. परत एकदा नक्कीच चांगला फटका जरूर आहे. इथून मात्र स्क्वेअर लेग रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक पोहोचतील चेंडूवरती. तद्वर मात्र नक्कीच दुहेरी धाव बोलून पूर्ण केली जाते. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. टोटल आपण पाहतोय 2 धावाच्या सहाय्यानं 26 धावसंख्या. तिसरं षटक अजूनही आपण पाहतोय या सामन्यामध्ये. शेलगर विपक्ष कोमडभुज अशी लढत. झेल सुटल्यानंतर मात्र दुहेरी आल्या. साहिल आज बराचसा मागडा ठरलाय. या दुसरं स्पेल आपल्या त्यातून फेकतोय. तर तिसरं सांघिक षटक फेकत असताना मात्र आतापर्यंत बराचसा मागडा ठरलाय. डावखोऱ्याचा गोलंदाज इथून मात्र रिव्हर्स स्वीपचा अवलंब केला गेलाय आणि इथून मात्र दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू आलाय. धावसंख्या सरळ बॅटनं येत असताना या फटक्याची गरज होती का, हे मात्र विचार करावा लागेल शुभम कोहलीला. सरळ बॅटनं मात्र धावसंख्या येत असताना या अशा फटक्यांची गरज खरोखर आहे का, खरंच विचार केला जाईल शुभमच्या माध्यमातून. साहिलनं मात्र कमबॅक केलाय. नक्कीच निर्धाव चेंडू आलाय. पुन्हा एकदा नक्कीच हा फटका पाहायला मिळतोय पॉइंटच्या डोक्याच्या वरून. क्षेत्ररक्षक शुभम चेंडूवरती पळतोय. अखेर अडवला जाईल चेंडू. तद्वर मात्र नक्कीच धावा मिळतील 2. अखेरच्या क्षणाला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं शुभम भगतचं. चेंडू अडवला गेला आपल्या संघासाठी. मात्र धावसंख्या 2 वाचवल्या गेल्यात. या 2 धावाने संघ मात्र पुढे सरकला. टोटल आपण पाहतोय 28 धावसंख्या धावफलकावरती. साहिल भगतला आपण षटक हाताळताना पाहतोय. चौकार आल्यानंतर नक्कीच थोडं कमबॅक पाहायला मिळालंय. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. 8 धावसंख्या खर्ची केल्या गेल्या तिसऱ्या षटकामध्ये. परत एकदा नक्कीच ऑफ स्टिकच्या बाहेरचा चेंडू शरीरापासून दूर ठेवला गेला. कोणतंही फुटवर्क नव्हतं. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट चेंडू आलाय. नक्कीच साहिलनं मात्र कमबॅक केलंय. शुभमला मात्र थांबवलं गेलंय. पहिल्याच चेंडूवरती चौकाराला. तदनंतर मात्र कोणताही मोठा फटका खेळू दिला नाही आहे. चांगली गोलंदाजी राहिली. अचूक टप्प्यावरची भेदक गोलंदाजी मात्र ज्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे तो साहिल भगत आपण पाहतोय गोलंदाजीच्या उंबरठ्यावर. डावखोऱ्या त्याचा गोलंदाज. या चेंडूवरती मात्र बॅटची कडा घेतली गेली. क्षेत्ररक्षक मात्र चकला गेलाय. अखेरच्या क्षणाला मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चकला गेल्यानंतर हा मात्र येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवरती हा येईल चौकार. चौकारानं सुरुवात झाली होती या षटकाराला. चौकारानं मात्र एंड झाला या षटकाचा आणि मात्र या 4 धावेने संघ पोहोचलाय. तर टोटल आपण पाहतोय 32 या धावसंख्येवरती. चांगली लढत आपल्याला पाहायला मिळते. 3 षटकांची समाप्ती. अखेर धावसंख्या आपण पाहतोय 33 धावसंख्या धावफलकावरती आली. मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाची. या स्पर्धेसाठी आपण पंचांच्या माध्यमातून आज पाहतोय संतोषजी चौधरी सर शिरडोन, विशालजी पाटील सर रसायनी, प्रवीणजी पवार सर पनवेल, तसेच गुणलेखकाच्या माध्यमातून प्रणयजी मात्रे मोरावे, तसेच समालोचक म्हणून आज लाभलेले आहेत आत्मारामजी मात्रे सर जासई, युवराजजी माली सर उलवे. सर्वांचा नक्कीच हार्दिक अभिनंदन. आणि चलू या मैदानामध्ये आपण पाहतोय 4थं षटक सुयश भगतच्या हातामध्ये सोपवलं गेलंय. सुयश भगत गोलंदाजी मार्गावर सज्ज होईल. पहिला चेंडू सुयश भगतचा नक्कीच इनसाइड आउटचा चांगला फटका पाहायला मिळाला. पॉइंटच्या डोक्याच्या वरून चेंडू चाललाय. नक्कीच सीमारेषा ओलांडेल चौकारासाठी आणि हा परत एकदा येतोय. नक्कीच चांगला फटका दर्जेदार असा स्ट्रोक चौकार येतोय. गोलीच्या माध्यमातून मात्र परत एकदा झेल उडाली गेली. झेल खाली क्षेत्ररक्षक आलाय प्रतीक आणि प्रतीकच्या माध्यमातून मात्र हा झेल पूर्ण केला जातोय. फलंदाज मात्र इथून बाद होईल करण कोहली. बॅक टू द डग आउट.
चांगला झेल मात्र आपण पाहिला. दुसरा हदरा मिळाला तो करण कोहलीच्या माध्यमातून कुंभडभुज संघाला. नक्कीच चांगली पार्टनरशिप बिल्ड होत होती, परंतु ही पार्टनरशिप तोडणं खूप गरजेचं होतं. सुयश भगतला मात्र या चेंडूवरती मिळालं हे यश. एक विकेट मात्र प्राप्त केली आणि पार्टनरशिप मात्र तोडण्याचं काम केलंय ते सुयशच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती चौकार, लगेच पलटवार पाहायला मिळाला, विकेट मिळवली आहे. या चेंडूवरती काय घडेल काय बिघडेल ते मात्र पाहायचंय. 34 षटक आपण पाहतोय. सुयश भगत हा गोलंदाज हाताळत असताना नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय नवचल भोईर. कुंभडभुज संघाचा अजून एक चांगला उत्कृष्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, नवचल भोईर मैदानामध्ये आलाय. थोडी पावलामध्ये मिस्टेक आपण पाहतोय ती सुयश भगतच्या. 4थं षटक फेकत असताना आपण पाहतोय सुयश भगतला. शेलघर संघाचा 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज. शेलघर विपक्ष शेलघर विपक्ष मंगेश स्मृती कुंभडभुज अशी ही लढत साखळी सामन्यातील तिसरा सामना आपण पाहतोय आजच्या दिवसातील. नवजलसाठी हा चेंडू परत एकदा चांगला फटका पाहायला मिळाला आहे. नक्कीच बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये प्रोटेक्शन लगावलं गेलंय. 2 धावा जरूर मिळतील. या 2 धावांना संघ पुढे सरकेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 38-38 ऑन स्कोर कार्ड. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहतोय प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या मंगेश स्मृती कुंभडभुज संघाची चांगली लढत पाहायला मिळते. जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित ही जय हनुमान ट्रॉफी 2025 ची स्पर्धा आणि या स्पर्धेचा तिसरा दिवस. अतिशय चांगलं आयोजन. या चेंडूवरती मात्र तितका चांगला फटका पाहायला मिळालाय. इथून मात्र उडवलाय. षटकारा पलीकडे जातोय चेंडू. येतील हा नक्कीच षटकार आणि धावा मिळतील 6. पाहतोय 44 धावसंख्या धावफलकावरती सुयश भगत वरती मात्र आक्रमण केलं गेलंय नवजलच्या माध्यमातून. इथून मात्र परत एकदा सरळ हाताने खेळून काढलाय. नक्कीच डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. मिड ऑफ मध्ये दुहेरीचा प्रयत्न होता, परंतु शुभम थांबवतोय. एक सिंगल ऍड केली जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 45 धावसंख्या धावफलकावरती. चांगला स्कोर मात्र उभारण्याचं काम या फलंदाजांच्या माध्यमातून झालंय. फायटिंग टोटल उभारण्याचं काम मात्र झालंय त्या कुंभडभुजच्या या फलंदाजांकडून. रिव्हर्स स्वीपचा अवलंब परत एकदा करताना पाहायला मिळाला. नक्कीच लेग बिफोर विकेटची अपील होती. अपीलमध्ये उत्साह जास्ती होता, आत्मविश्वास कमी. अपील फेटाळून लावली आणि 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 45 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर मी तत्पूर्वी विनंती करेन गव्हाण बी आणि शिवसाई पोयंजे दोन्ही संघाच्या संघनायकांनी हे षटक संपण्याच्या अगोदर इथे रिपोर्टिंग करायचे. गव्हाण बी आणि शिवसाई पोयंजे हा पहिला कॉल असेल आपल्यासाठी. हे षटक संपण्या अगोदर आपण समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे, आपण रिपोर्टिंग करायचं आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक 5वं शेवटचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक, नक्कीच निर्णायक षटक असेल. हे सौरभ कडूच्या हातामध्ये दिलंय. शेलघर संघाचा सौरभ कडू याच्या हातामध्ये षटक हाताळण्यासाठी दिले. शेवटचं षटक असेल. या 6 चेंडूंमध्ये किती धावसंख्या जमवल्या जातील आतापर्यंत जर धावसंख्येचा विचार केला आपण पाहतोय 45 धावसंख्या धावफलकावरती आहेत. प्रथम फलंदाजी करत असणाऱ्या मंगेश स्मृती कुंभडभुज संघाच्या. इथून मात्र 6 चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावसंख्या जमवण्याचा नक्कीच मानस असेल, प्रयत्न असेल या 2 फलंदाजाचा. परंतु कुठपर्यंत थांबवलं जाईल सौरभच्या माध्यमातून ते मात्र पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कावर सज्ज सौरभ. पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आदित्य भगत. चेंडू अडवला जाईल. तद्वर मात्र एक सिंगल मिळवली जाईल. एक सिंगल अर्जित केली जाईल. एक सिंगल न मात्र धावसंख्या पुढे सरसावेल. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 46 धावसंख्या धावफलकावरती. सिंगल डबल न मात्र नक्कीच लक्ष केंद्रित केलं जाते. इथून मात्र नक्कीच उर्वरित 5 चेंडूंमध्ये काय मनसुबे आखले असतील या फलंदाजांनी. नक्कीच थोडीशी चर्चा 2 फलंदाजांमध्ये होताना आपण पाहिली. इथून मात्र नक्कीच स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय शुभम कोहलीला. स्ट्राईक एंडसाठी पाहतोय शुभम.
सलामीला आला होता परत एकदा, नक्कीच लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू होता. इथून मात्र खेळून काढलाय मिस फील्ड आणि इथून मात्र चौकार मिळेल. ही मिस फील्ड नक्कीच महागात पडू शकते शेलगर संघाला उत्तरार्धामध्ये. लगावला गेला, अर्धशतक लगावलं गेलंय मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाचा धावपटलावरती आपण पाहतोय. शेवटचं षटक सौरभ कडू हाताळत असताना गोलंदाजी मात्र चांगली होते. थोडस शतक क्षणामध्ये मात्र गचालपणा पाहायला मिळाला. लगेचच चौकार आला, चौकारानं मात्र अर्धशतक लगावला गेला. परत एकदा फुल टॉस चेंडू, या चेंडूवरती नक्कीच मोठा फटका पाहायला मिळतोय. इथून मात्र मिड ऑन क्लिअर केला गेलाय. षटकाराचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, हा षटकार येतोय. टोटल धावसंख्या आपण पाहतो या षटकाराच्या सहाय्यानं 56 ऑन स्कोर कार्ड. आला होता आतापर्यंत तग धरून राहिलाय. शेवटच्या षटकापर्यंत मात्र फलंदाजी चांगली करतोय. इथून मात्र नक्कीच स्वतः फॉलोथ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न केला गेला. नक्कीच चांगलं बॅकअप आणि या चेंडूवरती मात्र एक सिंगल अर्जित केली जाईल. 57 धावसंख्येवरती पोहोचलाय तो मंगेश स्मृती कोंबडभुजे संघ. पंधरा चेंडूचा सामना करत असताना 35 धावांची बहारदार खेळी राहिली आहे. ती शुभमच्या माध्यमातून खेळी आवडली असेल तर नक्कीच जोरदार टाळ्या होऊ द्या शुभम कोहलीसाठी. आतापर्यंत नक्कीच मंगेश स्मृती कोंबडभुजे संघासाठी चांगलं योगदान, भरीव योगदान त्याच्या माध्यमातून देण्यात आलंय. या चेंडूवरती मात्र नवजल भोईरचा तडाखा पाहायला मिळतोय. परत एकदा मिड ऑनच्या डोक्यावरून नक्कीच चांगला फटका पाहायला मिळतोय. क्लिअर केले मिड ऑन सीमारेषेला, षटकार येतोय. धावफलकावरती आल्यात. शेवटचा एक चेंडूचा खेळ बाकी असेल पूर्वार्धातील आपण पाहतोय. एकीकडे पाहतोय शुभम कोहली आक्रमण करतोय तर दुसरीकडे मात्र नवजल भोईर मैदानात आल्यापासून आक्रमण करतोय. दोन्हीकडून आक्रमण सुरू आहेत. गोलंदाजाची मात्र नक्कीच धुवाधार झोडपणी केली जाते त्या फलंदाजाच्या माध्यमातून. धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 63 धावसंख्या धावपटलावरती आल्यात. प्रथम फलंदाजी करत असलेल्या मंगेश स्मृती कोंबडभुजे संघाची. शेवटचा चेंडू या पूर्वार्धातील आपण पाहतोय. गोलंदाज सौरभ कडू, कुठलं टार्गेट सेट केलं जाईल शेवटच्या चेंडूवरती मात्र नक्कीच ही धाव नसेल. आणि नक्कीच आपण पाहतोय 5 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. 30 चेंडू फेकले गेले पूर्वार्धामध्ये आपण पाहतोय. टोटल जमावली गेले 63 धावसंख्या जमावली गेली आणि 64 धावांचं लक्ष समोर असेल ते महेश फोर्ट शेलगर संघासमोर. 30 चेंडू 64 धावांची गरज. कशा रीतीनं हे आव्हान पेललं जाईल शेलगर संघाकडून की डिफेंड केलं जाईल कोंबडभुजे संघाकडून, हे मात्र आपण उत्तरार्धामध्ये पाहणार आहात. तर चला लगेचच पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. गव्हाण बी आणि शिवसाई पोयंजे. तर लगेचच जसं ही उत्तरार्धाला सुरुवात होईल नक्कीच आपल्या समेत जोडले जातील कॉमेंट्री बॉक्समध्ये, बॉक्समध्ये युवराजजी माली सर उलवे. थँक्यू व्हेरी मच.
धन्यवाद सुयोगजी कोळी, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतात नुकत्याच संपन्न झालेल्या सत्रामध्ये. चला, गव्हाण संघाने टॉस जिंकला. नेक्स्ट मॅच अगेन्स्ट शिवसाई पोयंजे. सध्या सुरू असलेला सामना महेश स्पोर्ट्स शेलगर विपक्ष मंगेश स्मृती कोंबडभुजे आपल्याला पाहायला मिळतोय, जिकडे शेलगर संघाने टॉस जिंकला होता, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता. 64 धावांचं लक्ष आहे, 63 धावा उभारल्या. 12.80 ची सरासरी सध्या आवश्यक आहे. चला, बॅट्समन आपण पाठवायचे महेश स्पोर्ट्स शेलगर. सुंदर अशी क्रीडा स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. जर्मन क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित 4 दिवसीय ही टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आणि 3ऱ्या दिवसातील सामना क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळेल. सकाळच्या पहिल्या सत्रामधून फर्स्ट हाफमधून NCC उल्वे संघ 3ऱ्या फेरीत दाखल झालाय आणि आता या 4 संघांमधून एक संघ 3ऱ्या फेरीमध्ये दाखल होईल. चला, पंचांना विनंती आहे की आपण क्रीडांगणाचा ताबा घ्यावा. 2 वाजून 19 मिनिटं झालेले आहेत आणि अगदी वेळेमध्ये आपण आहोत. या मॅचसाठी संतोष चौधरी सर आणि प्रवीण पवार सर ऑफिशियल पंचांची भूमिका साकारतील. सामन्यामध्ये रंगत पाहायला मिळेल आपल्याला कदाचित, कारण पहिल्या सत्रामध्ये जर 63 होऊ शकतात तर दुसऱ्या सत्रामध्ये नक्कीच 64 धावा बनवल्या जाऊ शकतात. मात्र त्या बनवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा आणि एक चांगला संघर्ष इथे महेश स्पोर्ट्स शेलगर संघाला साकारावा लागणार हे निश्चित आहे. दुसऱ्या बाजूला मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुजे, खरं तर ज्यांनी पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना खूप चांगली कामगिरी साकारली. एका बाजूला आपण शुभम कोळीला पाहिलं, 15 बॉल 35 धावांची विस्फोटक इनिंग, आणि नवजल बोईर ज्याने शेवटला येऊन मात्र 6 बॉलमध्ये 16 धावांची इनिंग साकारली. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. जरा चेंडू आपण पुरवूया मैदानाच्या आतमध्ये. तीस बॉल 64 रन्सची आवश्यकता आहे. दुपारचं सत्र पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. starcricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक आत्ता जोडले गेलेत त्यांचंही सहर्ष स्वागत. नक्कीच खूप सुंदर असं चॅनल आहे, खूप सुंदर अशी क्रिस्टल क्लिअर टेलिकास्ट त्यांचं सातत्याने पहिल्या दिवसापासून 2 कॅमेऱ्यांनी या स्पर्धेला कव्हर करत आहे. चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अशाच स्पर्धांचा घर बसला तुम्ही आनंद घ्या starcricket.in च्या माध्यमातून. जिग्नेश ज्यांचं नुकतंच आगमन झालं, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांना वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा. आणि त्याचबरोबर कुशल भगत जे सध्या स्ट्रायकिंग एंडवर आहेत महेश स्पोर्ट्स शेलगर टीमकडनं, त्यांचाही आज वाढदिवस आहे, त्यांनाही वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा आमच्या संपूर्ण कॉमेंट्री बॉक्स टीमकडून. कुशल भगत आणि त्यांची साथ देतो नॉन स्ट्रायकिंग एंडवर सन्नी भगत आणि महेश स्पोर्ट्स कोंबडभुजे टीमकडनं विनोद भगत. आपण पाहतोय एक चांगली हाईट फॅक्ट आहे त्याच्याकडे, त्याचा फायदा तो उचलणार आहे निश्चित. 30 बॉल 64 रनचं लक्ष. पहिला बॉल दुसऱ्या सत्रातील. हो, चांगला बॉल होता. लाईन काय सांगते, पंच लाईन सांगतात खराब आहे. वेग चांगला होता, टप्पा चांगला होता, मात्र दिशा चेंडूची खराब पाहायला मिळाली. व्हाईट बॉलने सुरुवात केली आहे. इथे प्रचंड मोठा संघर्ष करायचा आहे तो महेश स्पोर्ट्स शेलगर टीमला, कारण 64 धावांचं एक दिव्य लक्ष पार करायचं. दुपारचं सत्र आहे, दुपारच्या सत्रामध्ये धावा येताना आपण पाहिल्यात पहिल्या आणि दुसऱ्या अशा दोन्ही दिवसांमध्ये. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलंय, टायमिंग नव्हतं या फटक्यामध्ये अजिबातच. अगदी इनफिल्डमध्ये चेंडू अडवला जातोय, मिडॉनचा फिल्डर जातोय मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला 1 धाव मिळते. 2 धावा धावफलकावर. एक धाव इथे निर्णायक असणारे दोन्ही संघांच्या बाजूने. सध्या आता प्रेशर फलंदाजांवर जास्त राहील, कारण त्यांच्यासमोर एक लक्ष आहे दिव्य असं 64 धावांचं. विनोद भगत राईट अमोर द विकेट. यावेळेस इनसाइड आउट फटका खेचलाय, एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल प्रचंड वेगाने जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर.
पहिला चौकार. रणशिंग फुंकलंय, शड्डू ठोकलाय क्रीडांगणाच्या आतमध्ये सन्नी भगतने. पहिला बॉल फेस करत होता, पहिल्या बॉलवर त्याने क्लास दाखवलाय आणि अगदी वरचा दाखवलाय. एक्स्ट्रा कव्हर, इनफिल्ड, पॉवर प्लेचा वापर. विनोद भगत प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज. कमी गतीने टाकलाय, टॉपेज टाकली, स्वतः गोलंदाज बॉलच्या खाली. हे दिले प्रत्युत्तर, हा केलाय पलटवार. विनोद भगतचा मोठा वार, फलंदाजगार सनी भगत बाद. भगत विस्फोटक फलंदाजी साकारेल, मात्र विनोद भगतने थोडासा पुढे ठेवला होता टप्पा, कमी गती दिली. चेंडू बॅटवर व्यवस्थित घेऊ शकले नाही सनी भगत आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल त्याने टिपलाय. हे प्रत्युत्तर दिले. या कुरघोड्या असतात क्रिकेटच्या माध्यमातून, कारण सातत्याने आपण सकाळपासून चर्चा करतोय की गेली कित्येक वर्ष एकमेकांच्या विरुद्ध खेळत आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाचा प्लस पॉईंट आणि मायनस पॉईंट, स्ट्रॉंग झोन कुठला हे प्रत्येकाला माहिती आहे. मला एखादा चौकार आला असेल तिथे थोडासा खराब चेंडू होता, मात्र पुढच्या चेंडूवर विनोद भगतने एक चांगलं प्रत्युत्तर दिले. सुंदर कमबॅक करून दाखवले. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल टिपला. न्यू बॅट्समन आदित्य भगत आहे. नावसंगीत प्रेशर फलंदाजांवर आहे आणि त्या प्रेशरचा फायदा उचलण्यासाठी मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुज संघ सज्ज झालाय. मात्र येथे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन अटॅकिंग क्रिकेट खेळायचे, कारण 64 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. व्हॉट अ लवली डिलिव्हरी, सुपर्ब डिलिव्हरी ते पाहायला मिळते. टप्पा थोडासा पुढे, यष्टांपासून थोडासा दूरवर, रिच पासून थोडासा दूरवर. डॉट बॉल. 4 चेंडू आतापर्यंत झालेत. वाईड बॉलने सुरुवात झाली होती, त्यानंतर सिंगल आली, चौकार आला आणि त्यानंतर विकेट आणि हा डॉट बॉल. यावेळी चांगला खोदून काढलाय. गॅप शोधण्याचा प्रयत्न होता, मात्र मिड विकेटला फिल्डर तैनात आहे या पॉवर प्ले मध्ये आणि चांगली फेकी. अगदी विकेट किपरच्या हातामध्ये सिंगल मिळणार. स्कोर झालाय 7. 64 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. 64. पहिली विकेट गमावली आहे सनी भगतच्या स्वरूपामध्ये. सलामीचा फलंदाज मैदानाच्या बाहेर गेलाय. लोअर फुल टॉस बॉल होता. क्रॉस बॅटेड फटका. मिड ऑनला फिल्डर तैनात आहे. रन मिळणार नाही. पॉवर प्लेचा खेळ पहिल्या षटकाचा इथे समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद. 7. झूम करा. पहिल्या षटकामध्ये 7 धावा 1 विकेट. विनोद भगत आपण पाहायला मिळाला आपल्याला. कोंबडभुज एक्सप्रेस या नावाने प्रसिद्ध तो गोलंदाज. एक चौकार त्याने त्याच्या विरुद्ध नक्कीच लगावला होता सनी भगतने आणि पॉवर प्ले मध्ये असं वाटलं की कुठेतरी मोठ्या धावसंख्येचं षटक येईल, मात्र तदनंतर विनोद भगतने सुंदर कमबॅक करून दिलं तेव्हा संपूर्ण षटकामध्ये आणि धावा रोखल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये आदित्य सावंत. स्ट्राइकवर आदित्य भगत आपल्याला पाहायला मिळेल. चौसष्ट धावांचं लक्ष. पहिल्या ओव्हरमध्ये 7 आल्यात. पॉवर प्लेचं दुसरं षटक. वाडिश लॉंग ऑफ, वाडिश लॉंग ऑन, एक मिड विकेट. पहिलाच बॉल फुल टॉस. समोर ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह. लॉंग ऑनला फिल्डर येतोय. हलकीशी मिसफिल्ड झाली आहे. भरपूर अंतर पार केलं होतं त्याने. डायरेक्ट हिट. मात्र पंच काय सांगतायत,
सुखरूप आहे, सुखरूप आहे. वॉटर रनिंग बिटवीन द विकेट. डेंजर एंडला होते कुशल भगत. यस, अंपायर्स कॉल, अंपायरचा रिव्ह्यू आहे. ओके, पण आलं तरच आपण सांगू शकतो, अन्यथा तुमचा निर्णय असेल तोच कायम आपण ठेवू. रिव्ह्यू नाहीये या संपूर्ण स्पर्धेत, मात्र पंचांना वाटलं तर ते टेक्निकल टीमची मदत घेऊ शकतात, पण ते पण जर व्यवस्थित कव्हर झालं असेल लाईव्ह मध्ये तर. अन्यथा ऑनफिल्ड पंचांचा निर्णय कायम असेल. तिसरे पंच आहेत आमच्या समवेत विशाल पाटील सर, ते ह्या निर्णयाची शहानिशा करतील आणि योग्य निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. डेंजर एंडला होते ते कुशल भगत, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत होते. स्पर्धा तुम्ही पाहताय जय हनुमान क्रिकेट क्लब खारकोपर आयोजित भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. 4 दिवसीय हा क्रिकेटचा एक कुंभमेळा, हा रणसंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला गोलंदाजाचा हात लागलाय स्टम्प्सला आणि त्यानंतर बॉल लागलाय, त्यामुळे नॉट आउट आहे. ऑनफिल्ड अंपायरचा निर्णय हा कायम ठेवलाय. पंचांची भूमिका अगदी महत्त्वपूर्ण आणि आत्तापर्यंत मला वाटतं कुठलाही निर्णय हा अयोग्य राहिला नाहीये त्यांच्याकडनं. अगदी अचूक निर्णय त्यांनी या संपूर्ण स्पर्धेमध्ये दिलेत. तीनही पंच, संतोष चौधरी सर, विशाल पाटील सर आणि प्रवीण पवार सर, कौतुकास्पद आहे. पुढचा बॉल आदित्यचा. हो, परफेक्ट ब्लॉक होल पद्धतीचा बॉल होता. सुपर्ब अशी बॉलिंग, बुंदा चेंडू आपण ज्याला म्हणतो, क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आदित्य वापरत असताना टस्क मस होऊ दिलं नाही फलंदाजाला. प्रचंड वेग आहे या खेळाडूकडे, या गोलंदाजाकडे. स्कोर आहे 9, 64चं लक्ष आहे, अजून 55ची गरज आहे इथून. पुन्हा एकदा एज लागलीये, खेळाडू पोहोचणार नाहीये, भरपूर दूर राहिला. ओ, आणि काय घडतंय, थ्रो केला नाहीये, अगदी सुखरूप 1 रन मिळते. पॉवर प्ले मध्ये म्हणावा तसा फायदा उचलता आला नाही महेश फोर्ट शेलकर टीमला. आतापर्यंत 9 बॉल झालेत या पॉवर प्ले मधील, धावसंख्या 10 आहे. मग ते अगदी 6च्या आसपासचा रन रेट आहे. रन बॉल खेळ सध्या पुढे चाललाय दुसऱ्या सत्रामध्ये. मोठे फटके मारावे लागतील इथून. फुलटॉस बॉल टाकला, इथे चुकी झालीये, मात्र फिल्डर बॉलच्या खाली अंतर पार करू शकत नाही हा चेंडू. उंच जास्त गेला, लांब कमी गेला, वाऱ्याच्या वेगाच्या विरुद्ध हा फटका. फलंदाज बाद कुशल भगत. ताकद लावली होती प्रचंड प्रमाणामध्ये, कारण भरपूर प्रेशर निर्माण झालं होतं. 65-64 धावांच्या लक्ष्याचा तुम्ही पाठलाग करताय, त्यामुळे पहिले 12 चेंडू जे की पॉवर प्ले मध्ये आहेत त्याच्यामध्ये चांगली सुरुवात मिळाली तर पुढच्या 18 चेंडूंचं समीकरण सोपं होऊन जातं. आणि आपण जर पाहिलं तर पहिल्या 9 बॉलमध्ये 10 धावा आल्या होत्या, म्हणजे प्रेशर प्रचंड प्रमाणात वाढलं होतं महेश फोर्ट शेलकर टीमकडे. आणि ते प्रेशर रिलीज करण्यासाठी एखादा चौकार किंवा षटकार आला असता तर आत्मविश्वास दुणावला असता. तो प्रयत्न झाला कुशल भगतकडनं, मात्र विनोद बॉलच्या खाली योग्य वेळी आलाय आणि तो झेल टिपलाय. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. स्कोर आहे 10, 2 विकेट गमावतोय शेलकर संघ. सौरभ कडू न्यू बॅटर 4थ्या क्रमांकावर दाखल झालाय. आदित्य भगत 4 चेंडू हाताळले, 3 धावा दिल्यात, 1 विकेट प्राप्त केली आहे. पुन्हा एकदा फटका फसलाय, एलिव्हेशन खूप मिळालंय, कॅच ड्रॉप. पुन्हा एकदा विनोद होता, एक कॅच चांगली पकडली होती, बाउन्स बॅक झाला हा चेंडू, हातातनं पुन्हा उसळी घेतली चेंडूने आणि एक जीवनदान आपण म्हणू शकतो मिळालं बॅट्समनला सौरभ कडूला. स्कोर 11. सामना करतोय आता आदित्य भगत. यावेळेस फ्रंट फुटवरनं येऊन घणाघाती केलाय आक्रमण, चेंडूला पाठवलंय सीमारेषा पलीकडे, लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार येतोय शेवटच्या बॉलवर. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती 17 धावा, 2 विकेट्स गमावत.
18 बॉल आणि 47 रनची गरज आहे. 18 चेंडू 47. 2 ओव्हरमध्ये 17 आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 7, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10. 5 बॉलमध्ये खरं तर 4च आल्या होत्या. मात्र शेवटचं षटक जिथे आला तो निर्णायक षटकार आदित्य भगतच्या बॅटमधनं. आणि पुन्हा एकदा विनोद भगत कोंबडभुज एक्सप्रेस या नावाने खरं तर तो नावारूपाला आलाय गेले कित्येक वर्ष सातत्याने. आणि त्याच्यावर त्याचं हे षटक निर्णायक असणार आहे, कारण पहिलं षटक 7 धावा 1 विकेट चांगला हाताळलं होतं. मात्र आता पॉवर प्ले संपलाय, फील्ड रेस्ट्रिक्शन खुल्या झाल्या आणि आता शेलगर टीमसाठी धावा बनवणं थोडं कठीण होईल, कारण आता गॅप त्यांना शोधणं अवघड होऊ शकतं. लोअर फुलटॉस बॉल होता, मनगटाच्या सहाय्याने बॉलला वळवलंय, स्क्वेअर लेगला बॉल चाललाय. रिसचा चांगला वापर केलाय, टायमिंग चांगलं साधलं. मेरिटवर फलंदाजी तुम्हाला करावी लागेल, असं नाही की प्रत्येक बॉलवर तुम्हाला आक्रमणच करायची गरज आहे. चेंडूची लाईन लेंथ रीड करून तुम्हाला फटके मारावे लागतील. चांगल्या चेंडूंना खराब बनवावं लागेल जर तुम्हाला चौकार षटकार मारायचे, कारण गोलंदाज परिपक्व आहे विनोद भगत. प्रचंड वर्षाचा अनुभव आहे त्याच्याकडे आणि त्या अनुभवाचा फायदा तो उचलणार, घेणार, एक्सपिरियन्स इथे पणाला लावणार हे निश्चित आहे. पुढचा बॉल ओ आखूड बाउन्सर, आखूड पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर प्रचंड उसळी घेतली, आपण ती मगाशी चर्चा केली. विनोद भगतची हाईट फॅक्टर इथे खूप इम्पॉर्टंट आहे. जास्त हाईट असलेल्या गोलंदाजांचे चेंडू जास्त उसळी घेतात. अनेक आपण उदाहरणं त्याची पाहिलेली आहेत आणि विनोद भगत अगदी त्याचा फायदा उचलत असताना बीट केला बॅट्समनला. पुन्हा एकदा ब्लॉकआउट टाकण्याचा प्रयत्न होता. लोअर फुलटॉस पद्धतीने चेंडू रिलीज झाला. लाईन थोडीशी मिस केली विनोदने यॉर्करची. हलक्या हाताने ऑन साईडला दिशा दिली होती बॅट्समनने. आदित्य भगतने सिंगल प्राप्त केली. स्कोर पुढे सरकतोय. 19 धावा 15 मध्ये 45. 15 बॉल 45. दोनच चेंडू सीमारेषा पलीकडे गेलेत आतापर्यंत. एक चौकार आणि एक षटकार. पुन्हा एकदा ब्लॉकआउट पद्धतीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. लोअर फुल टॉस, मनगटाच्या सहाय्याने बॉलला वळवलाय. दुसरीचा प्रयत्न करू देणार नाहीयेत. फिल्डिंग चांगली आहे, फिल्डिंगचा स्टँडर्ड चांगला आहे मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुज टीमच्या. सिंगलला डबलमध्ये जर तुम्ही कन्वर्ट करू देत नसाल तर मात्र फलंदाजांवर दडपण वाढत चाललंय. इक्वेशन बदलतंय, समीकरण बदलतंय. 14 बॉल 44. आस्किंग रन रेट, रिक्वायर्ड रन रेट झपाट्याने वाढतोय. यावेळेस स्लोवर वन बॉल चकवलं होतं, मात्र त्याला त्याच नजाकतीने खेळून काढलं. डीप फाईन लेगला फिल्डर तैनात होता. ही नजाकत होती, मात्र चेंडू काय हाताळतोय तो विनोद भगत. रिलीज करताना असं वाटलं की प्रचंड वेगाने चेंडू होईल, मात्र शेवटच्या मुवमेंटला फिंगर्स रोल केले आणि ह्या स्लोअर वन आपल्याला पाहायला मिळाला. क्विकर वन तर कधी स्लोअर वन. ही व्हेरिएशन, हे वैविध्यता विनोद भगतची खासियत राहिली. 5 बॉल रिलीज केलेत, 4 सिंगल खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल. ओ बॅकफुटवरनं पंच केलंय. गॅप शोधण्याचा प्रयत्न आहे. डीप पॉइंटला बॉल चालला. 1 रन कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि खेळाडूचे प्रयत्न पडलेत अपुरे. बॉल गेलाय सीमा पार. आलाय तो चौकार. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. स्कोर आहे 25. येणारे 12 बॉल आणि जिंकण्यासाठी 39 रनची गरज. ची गरज आहे. प्रति षटक 19.5 ची सरासरी ती गरजेची आहे. आता या षटकामध्ये धावा जर आल्या नाही तर मात्र मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुज संघाचं वर्चस्व इथे वाढेल या सामन्यामध्ये. कारण पहिले 3 षटक आपण जर पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये 7 धावा 1 विकेट, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धावा 1 विकेट, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 8 धावा. म्हणजे विनोद भगतची 2 षटकं जिथे फक्त 15 धावा त्याने खर्च केल्यात. इकॉनॉमिकल स्पेल संघाच्या फायद्याचा ठरलाय आत्तासाठी. आत्तापर्यंत मात्र दुसऱ्या बाजूला आदित्य भगत आणि सौरभ कडू विस्फोटक फलंदाजी विसरून चालणार नाही. कोणत्याही क्षणी मॅचला टर्न करण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे. मात्र क्षमता असून
उपयोग नाही, ती सिद्ध करावी लागेल या क्रीडांगणाच्या आतमध्ये. आज आपल्या टीमला गरज आहे, आपल्या संघाला आपल्या फलंदाजीची गरज आहे आणि ती गरज ओळखून खेळ साकारावा लागेल. 12 बॉल 39. राज बस्ताव चौथं षटक घेऊन. पहिलाच बॉल बॅट फिरवली आहे, फिल्डर बॉलच्या खाली ब्रेक थ्रू मिळवलाय राज बस्तावने आणि सामन्यामध्ये पकड मजबूत करतोय कोंबडभुजे संघ. 11 बॉल 39 ची गरज. एका बाजूला आणि महेश पोट शेलगर संघाच्या अडचणी वाढत चालल्यात. चेंडू आणि धावांमधलं अंतर हे वाढत चाललंय. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी कोंबडभुजे टीमने साकारली. खरं तर टॉस गमावला होता, महेश पोट शेलगर संघाने टॉस जिंकला होता, गोलंदाजी स्वीकारली, तो निर्णय पलटवून लावला. तो मंगेश स्पोर्ट्स कोंबडभुजे टीमने 63 धावा उभारल्या आणि आता 64 धावांचा पाठलाग करताना थोडीशी पिछाड झाली आहे. मात्र अजूनही सामन्यातनं बाहेर गेलेले नाहीयेत, इथूनही सामना जिंकला जाऊ शकतो. मात्र आता 11 बॉलमध्ये 39 काढावे लागतील त्यासाठी. फुलटॉस बॉल टाकलाय, बॅट फिरवलीये आणि पुन्हा एकदा नवजल भोईर आपल्याला पाहायला मिळतोय बॉलच्या खाली येत असताना. बॅक टू बॅक विकेट्स. पासून ते अगदी लॉंग ऑफ पर्यंतचे क्षेत्र आहे ते बाउंड्री भरपूर मोठी आहे, त्यामुळे तिथे जर तुम्हाला षटकार मारायचा आहे तर खूप ताकद लावावी लागते, प्रचंड ताकद झोकून द्यावी लागते. चला मॅचला आपण करूया पुन्हा सुरुवात. राज बस्ताव 2 बॉलवर 2 विकेट्स प्राप्त केलेत. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आलाय. हॅट्रिक पूर्ण केली जाईल का? प्रतीक भगत 6व्या क्रमांकावर आले. 10 बॉल 39. हे 4 चेंडू निर्णायक असतील. 4 चेंडूवर चौकार षटकारांची गरज आहे. हो, शरीरापासून थोडा दूरवर जाणारा चेंडू होता, प्लेस करता आलं नाहीये बॅट्समनला. पंच काय सांगतायत? व्हाईट बॉल, व्हाईट +1 या 2 धावा मिळतील. एक धाव महत्वाची आहे. 10 बॉल आता 37 ची गरज. 10 चेंडू 37. सामन्यामध्ये चढा थोडंसं पारडं कोंबडभुजे संघाचं जास्त आहे, वरचढ आहे कम्पेअर टू शेलगर. हो, चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा डॉट बॉल येत असताना सामन्यामध्ये थोडा दूरवर चाललाय महेश पोट शेलकर संघ. हळूहळू डॉट बॉल येत आहेत, विकेट्स येत आहेत. दुसऱ्या बाजूला कोंबडभुजे संघ पकड मजबूत करतोय या मॅच मध्ये. स्लोवर ऑन बॉल टाकला होता, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा बॉल चाललाय सीमा रेषा पलीकडे, 1 बाउन्स, चौकार. त्यात 4 विकेट्स गमावल्यात. 8 बॉल 33. आता या 2 बॉलवर धावा येणं गरजेचं आहे. शेवटच्या ओव्हरमध्ये 24-25 धावा जरी राहिल्या तरी मारता येऊ शकतात. चला दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये द्या. चेंडू गाळ झालाय. 8 चेंडू आणि 33 ची गरज आहे. सामना चांगला होईल अशी अपेक्षा करू. या 2 बॉलवर सौरभ कडूच्या बॅटमधून अजून तरी 2 फटके आले मोठे. तसा नुकताच चौकार आला, आपण पाहिलं तर अगदी चांगल्या पद्धतीने मेरिटवर त्याने तो फटका खेचला. चेंडूचा टप्पा लवकर ओळखला. समोर कोणताही फिल्डर नव्हता. लॉंग ऑनचा फिल्डर थोडासा वाईडिश उभा होता, त्यामुळे तोही चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही आणि चौकार प्राप्त केलाय. चला मॅच लावून थोडी गती देऊया.
चला प्रेक्षकांना विनंती आहे, सामना सुरू आहे. आठ बॉल 33. हो, हुक केलाय बॉलला, चांगला पॉवरफुल आहे, मात्र फिल्डर बॉलच्या खाली पोहोचतोय. पुन्हा अंतर पार करण्यामध्ये अयशस्वी होतोय तो फलंदाज आणि माघारी परतावं लागेल ते सौरभ कडूला देखील. 5वा धक्का. त्या शून्याच्या पुढे मिळालेल्या आयुष्यामध्ये आकडे जे आहेत ना ते स्वकर्तृत्वाने लावायचे असतात आणि ते स्वकर्तृत्व तुम्हाला सिद्ध करावं लागेल. संधी मिळत असते, संधीचं सोनं करावं लागतं आणि सिद्ध केलं तर प्रसिद्ध होत असतं तुम्ही या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. त्यामुळे 7 बॉल 33. इथे एखादा जरी चौकार षटकार आला शेवटच्या ओव्हरमध्ये देखील सामना जिंकला जाऊ शकतो. 6 बॉलमध्ये आपण अगदी 40-40 धावा होतानाही पाहिल्यात आणि 6 बॉलमध्ये 1 धाव न होतानाही पाहिली. न्यू बॅटर मितेश भगत आहे. चला मॅचला गती द्या प्लीज, अतिरिक्त वेळ घेऊ नका कोंबडभुजे संघ, विनंती आहे. 7 बॉल 33. स्लोअर वन चकवलं बॅट्समनला आणि इथे काय घडतंय, क्रीडांगणाच्या आतमध्ये कोणताही ताळतंत्र नव्हता. चेंडूला बॉल आतमध्ये ढकललंय खेळाडूने. 2 धावा पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि 3 धावा. बघा, जिथे फक्त सिंगलही मिळाली नसती, कॅच पकडता आली असती, तिथे धावा आल्यात तर 3. आता शेवटचे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 30 धावांची आवश्यकता, म्हणजे 6 मध्ये 5 षटकार इथे ठोकावे लागतील. चला गव्हाण बी आणि शिवसाई पोयंचे, जिथे गव्हाण संघाने टॉस जिंकलाय. दोन्ही टीमला विनंती आहे तुमचा स्क्वॉड तुम्ही सज्ज ठेवा. हा सामना संपला की लगेच तुम्हाला निर्णयानिशी उतरायचे. हा 4थ्या क्रमांकाचा सामना. आज 7 सामने 2:45 होतात बरोबर. चला मॅचला गती द्या प्लीज. 6 बॉल 30 ची गरज. शेवटचं षटक मनोज भगत. सामना करतोय तो मितेश भगत. पहिला बॉल फ्लायटेड डिलिव्हरी, यॉर्कर लाईनचा हा बॉल होता. 1च धाव मिळणार आहे. पहिले 3 चेंडू किंबहुना या चेंडूवरच मोठा फटका येणं गरजेचं आहे. आता 5 बॉल 29 आहे. हा चेंडू सीमारेषा पलीकडे षटकारासाठी जाणं गरजेचं आहे, अन्यथा फक्त औपचारिकता कदाचित या सामन्यामध्ये बाकी राहू शकते. जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाही, कधीही काही होऊ शकतं. हो, स्लोअर वन पुन्हा एकदा फ्लायटेड डिलिव्हरी. अगोदरच मन बनवलं होतं की मला स्लॉक स्वीप खेळायचं आहे, स्वीप खेळायचं आहे प्रतीक भगतने, आणि इथे मात्र बीट झाला डॉट बॉल. आता औपचारिकतेमध्ये चाललाय काय सामना. 4 मध्ये 29 आहे. यावेळेस चांगला खोदून काढलाय. लॅप शॉट इथे पाहायला मिळतोय. सीमारेषा पलीकडे चौकार झाले. मात्र आता हवा निघून गेली या सामन्यातनी असं आपण म्हणू शकतो, कारण दुसऱ्या बाजूला पकड मजबूत झाली आहे मंगेशपोर्ट कोंबडभुजे टीमची. जी फाईट द्यायला हवी होती ती फाईट काही दिली नाही. टॉप ऑर्डरचे फलंदाज कुशल भगत, सन्नी भगत असतील, आदित्य भगतने चांगला संघर्ष केला. 12 धावांचं योगदान दिलं. 10 चेंडू त्याने फेस केले. सौरभ कडू 7 बॉल 11 त्याने कॉन्ट्रीब्युशन दिलं. ती दोघांची जी पार्टनरशिप आहे ती बनवणं गरजेचं होतं. शेवटपर्यंत त्या दोघांना थांबणं गरजेचं होतं. सेट झाले होते, मात्र त्यांना बाद करण्यामध्ये यशस्वी झाले ते मंगळ स्पोर्ट्स कोंबडभुजे संघाचे गोलंदाज, आणि त्यांना क्षेत्ररक्षकांची चांगली साथ मिळाली आहे. 3:25. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केला. इनफिल्डच्या वरनं थर्डमॅनला क्लिअर करतोय बॉल. आतमध्ये ढकललाय. 1च रन काढली. 2 बॉल 24.
फक्त औपचारिकता बाकी. गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही डिपार्टमेंटमध्ये वरचा ठरला तो मंगेश स्पोर्ट्स कोंबडवजे संघ या संपूर्ण सामन्यामध्ये. फलंदाजी तगडी सुरुवातीच्या पहिल्या सत्रामध्ये, त्यानंतर आता बॉलिंग युनिटने कमालीची गोलंदाजी केली. अजिबात लूज बॉल टाकले नाही, विकेट टू विकेट गोलंदाजी. स्विंग अँड मिस, पुन्हा यष्ट्यांवरनं चेंडू निघून गेला. अगोदर शफल झाले होते बॅट्समन ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर. आणि आता शेवटचा एक बॉल. चला, गव्हाण बी आणि शिवसाई पॉइंट जे बी रेडी. यावेळेस पुन्हा लॅप शॉट खेळून काढलाय. शेवटच्या बॉलवर चौकार, मात्र सामना जिंकलाय. अर्थातच मंगेश स्पोर्ट्स कोंबडभोजे टीमने 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरला महेश स्पोर्ट्स शिलगर संघ आणि स्कोर जाऊन थांबला तो 44 वर. म्हणजे जवळजवळ 19 धावांनी हा सामना जिंकला. अभिनंदन मंगेश स्पोर्ट्स कोंबडभोजे आणि महेश स्पोर्ट्स शिलगर. आपल्या पुढील वाटचालीस असतील शुभेच्छा. प्लेयर ऑफ द मॅच या मॅचचा नन अदर दॅन ज्याने प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना 15 बॉल 35 धावांची विस्फोटक इनिंग साकारली आणि त्यामध्ये 6 चौकार आणि 1 षटकाराचा समावेश केला. शुभम कोळी ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. शुभम, या आपण